हॅलो मित्रांनो, नमस्कार, गुड मॉर्निंग. तर मित्रांनो, आज मी किनवट या ठिकाणी आलो आहे. तर इथे लग्न सोहळ्याचा कार्यक्रम आहे आमच्या पाहुणे मंडळीचा. तर मी या लग्न स्टेजच्या या ठिकाणी मी उभा आहे आता सध्या. तर हे माझ्या जे पाठीमागे दिसाले आहेत हे पूर्ण पाहुणे मंडळी इकडे बसलेले आहेत. पूर्ण पाहुणे मंडळी आहेत. हे इथं पाहुणे मंडळीसाठी इथं व्यवस्था केली आहे या ठिकाणी बसण्यासाठी. तर बघा मित्रांनो, तर आता थोड्याच वेळात या ठिकाणी जे या ठिकाणी आहे ते थोड्याच वेळात आता तिथं लग्नविधीचा कार्यक्रम पार करण्यात येईल. या ठिकाणी बघा पूर्ण डेकोरेशन या ठिकाणी बनवलेले आहे वधूवरांसाठी या ठिकाणी बघा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. हे आमचे काका आहेत बघा, हे आमचे आजू काका आहेत. तर नक्की व्हिडिओ बघा मित्रांनो. तर मित्रांनो, तर हे आहे श्री गजानन बाबा मंदिर बघा किनवट येथील. तर हा इकडे किनवट चौककडे जाणारा रस्ता आहे, शिवाजी चौककडे बघा. हा येतो गोकुंडातून रस्ता. तर बघा या ठिकाणी विवाह लग्न सोहळा आहे बघा, सारिका आणि गजानन यांचा. तर मित्रांनो, तर आपण आता आतमध्ये एंट्री करत आहे इथून. तर मित्रांनो, या श्री गजानन मंदिर या ठिकाणी येऊन बघा मी पोहोचलो आहे. आणि हे इथं असं हिरवंगार असं हे गार्डन आहे या ठिकाणी आजूबाजूला. आणि या ठिकाणी विवाह आहे, आजचा विवाह या ठिकाणी आहे श्री गजानन बाबा मंदिर येथे. तर बघा मित्रांनो, हे आहे श्री गजानन बाबा यांचे मंदिर बघा. या ठिकाणी आजचा विवाह आहे. आता विवाह या ठिकाणी पार पडणार आहे मित्रांनो. तर अशा पावन ठिकाणी आता हा विवाह आहे इथे बघा. सुंदर असं गार्डन आहे या ठिकाणी. तर या ठिकाणी आहे कुल्फीचा ठेला मित्रांनो बघा. या ठिकाणी जे लावले आहेत पूर्ण आपले पाहुणे मंडळी या ठिकाणी आठ लावलेले आहेत बघा. इथं काही आमचे लहानची मोठी मंडळी बसलेली आहे आणि इकडे काही पाहुणे मंडळी इथे बसलेली आहे. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपले परोटीकर हे पाहुणे मंडळी या ठिकाणी पोहोचले आहेत बघा. हे आताच पोहोचले आहेत, तर थोडा वेळ झाला आहे. तर हे आपले परोटीकर पाहुणे मंडळी आहेत या ठिकाणी. आता गजानन बाबा मंदिर या ठिकाणी आता विवाह पार पडणार आहे या ठिकाणी. तर इथे आतमध्ये बसले आहेत आपले पूर्ण पाहुणे मंडळी. तर मित्रांनो हाय करा. तर आपल्या मित्रांनी हाय केलं आहे आपली. तर आपल्या युट्यूब चॅनलला नक्कीच लाईक करा, कमेंट करा, चॅनल नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. झाला कुल्फी आहे का? तर बघा मित्रांनो, कुल्फी अशी एक नंबर आहे बघा. 10 रुपयाला एक कुल्फी आहे म्हणते दादा बघा. आईस्क्रीम या ठिकाणी आहे. हा घे 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 घे. घेतला का? तर बघा मित्रांनो, करंडे कुल्फी घेतलेली आहे या ठिकाणी बघा. 10 रुपयावाली गोड अशी कुल्फी आहे दादाच्या ठेवल्यावर. तर दादा किती रुपयाचा कुल्फी आहे तुमच्याकडे? 10 आहे, 20 आहे, 15 आहे. बरं, दादाकडे ठीक आहे. तर दादाकडे 10, 20, 15 अशा रुपयांच्या कुल्फ्या आहेत. तर गोड अशा कुल्फ्या आहेत. तर मित्रांनो, तुम्ही बी खा आणि एन्जॉय करा.
तर मित्रांनो बघा हे ते पूर्ण हे पाहुणे मंडळी काही बसलेले आहेत या ठिकाणी आणि काही आलेले आहेत तर काही येणार आहेत या ठिकाणी. पूर्ण हे पाहुणे मंडळीसाठी इथे व्यवस्था केलेली आहे बघा. तर या ठिकाणी इकडे नाश्त्याची इथे सोय केली आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी या ठिकाणी लग्नविधीचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडणार आहे मित्रांनो. तर काही पाहुणे मंडळी या ठिकाणी आलेले आहेत. तर बघा तर काही पाहुणे मंडळी या ठिकाणी आले आहे ज्यांचे इथे स्वागत आहे सर्वांचं या ठिकाणी. या ठिकाणी सर्वांचं इथे स्वागत आहे. तर सर्व हे पाहुणे मंडळी महिला मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तर पूर्ण पाहुणे मंडळी या ठिकाणी बसले आहेत मित्रांनो बघा. तर बसण्याची व्यवस्था या ठिकाणी केली आहे पूर्ण पाहुणे मंडळींची. तर या ठिकाणी आता थोड्याच वेळात विवाह पार पडणार आहे मित्रांनो. या ठिकाणी आमचे मामा आणि काका बसलेले आहेत बघा. तर हे सर्व पाहुणे मंडळी या ठिकाणी बसले आहेत पूर्ण पाहुणे मंडळी. पूर्ण पाहुणे मंडळी या ठिकाणी बसले आहेत महिला मंडळी. तर आता थोड्याच वेळात विवाह पार पडणार आहे. तर आमचे राजू काका पण हे पण आलेले आहेत. राजू काका, नारू मामा आणि माधव काका हे पण सगळे तिघे इथे बसले आहेत. आता थोड्याच वेळात इथे विवाह पार पडणार आहे मित्रांनो या ठिकाणी. तर काका तुम्ही किती वाजता आले सकाळी इथे? 7 वाजता आले. काय कशाने आले तुम्ही? ट्रेनने आले का? बरं बरं बरं. नंदीग्राम आले. बरं बरं ठीक आहे ठीक आहे. तर हे आमचे नॉर्मल आहेत या ठिकाणी. ते ऑटो ड्रायव्हर आहेत. आम्ही सावरीहून आलो या ठिकाणी. तर हे लग्न आहे श्री गजानन मंदिर किनवट या ठिकाणी पावन ठिकाणी गजानन बाबा यांच्या पावन चरणी आजचा विवाह पार पडणार आहे या ठिकाणी. राजू काका तुम्ही कशाने आले? तुम्ही कशाने आले? टेम्पून आले का? बरं बरं. हा तर तुम्ही कोणत्या गावचे? शिवणीकर आहे तुम्ही. बरोबर. हे काका आमचे पण हे शिवणीकरच आहेत बघा. हा आणि हे बघा मित्रांनो थोड्याच वेळात या ठिकाणी लग्नाचा कार्यक्रम पार करेल. गजानन विश्वनाथ वधू सारिकाताई किशनराव या ठिकाणी पार पडत आहे
तर बघा मित्रांनो, पूर्ण पाहुणे मंडळी इथे बसलेली आहे. सावरीकर आणि सावळगाव हे सर्व या ठिकाणी बसले आहे. नारायण, दीपक, श्रीनिवास आणि आमचे नामदेव मामा आणि शंकर मामा, आमचे साडभाऊ किरण भाऊ हे पण या ठिकाणी पोहोचले आहेत. या लग्न विजेचा कार्यक्रम आताच या ठिकाणी पार पडलेला आहे. तर बघा मित्रांनो, तर मित्रांनो जेवणाची व्यवस्था या ठिकाणी केली आहे. पूर्ण पाहुणे मंडळीची जेवणाची व्यवस्था या ठिकाणी केली आहे. पाहुणे मंडळी बसले आहेत. तर हे असं इथलं गजानन बाबाचं मंदिर या ठिकाणी आपलं सुंदर असं ठिकाण आहे. पावन स्थळ आहे गजानन बाबाचं. या ठिकाणी पूर्ण पाहुणे मंडळी या ठिकाणी बसले आहेत. या ठिकाणी आता विवाह संपन्न होणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, हे आपल्याला जर वर जायचं असेल तर या ठिकाणी हे पूर्ण शिडी आहेत. त्या शिडीद्वारे आपण वर जाऊ शकता. वर पण असं चांगलं आहे बसण्याकरिता आणि चांगलं असं मंदिर आहे. तर बघा मित्रांनो, हे गजानन बाबाचं मंदिर आहे. बघा सुंदर असं मंदिर आहे. तर हे शिड्या चढून असे वर जावं लागते आपल्याला या ठिकाणी. बघा मित्रांनो, असं सुंदर असं गजानन बाबाचं मंदिर आणि हे शिड्या चढून या ठिकाणी यावं लागतं. बघा असं सुंदर असं गार्डन अतिशय सुंदर असं आहे या ठिकाणी. बघा मित्रांनो, गजानन बाबाचं मंदिर खूप अतिशय सुंदर आहे. बघा मित्रांनो, गण 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 गणात होते गजानन बाबाचं सुंदर असं मंदिर या ठिकाणी. तर बघा मित्रांनो, सुंदर असं मंदिर. मी पोहोचलो आहे. तर बघा, हे माझे मित्र, माझे भाऊ हे राहुल धानकीकर आहेत. बघा, तर या ठिकाणी आम्ही भेटलो आहे. बघा सुंदर असं मंदिर आहे.
तर बघा मित्रांनो, हे गजानन बाबाचे सुंदर असं मंदिर आहे. आपले पंडितजी आलेले आहेत या ठिकाणी. सुंदर असं मंदिर आहे गजानन बाबांचे मंदिर. मित्रांनो नक्कीच या मंदिराला येऊन इथं नक्कीच दर्शन घ्या आणि बघा, सुंदर असं मंदिर आहे. तर बघा मित्रांनो, इकडे पूर्ण आपलं जेवणाचं इकडे व्यवस्था केली आहे या ठिकाणी. आणि असं सुंदर असं इकडे गार्डन आहे, हे गजानन बाबा येथील बघा, सुंदर असं गार्डन. तर बघा मित्रांनो, हे साईबाबांच्या पाठीमागेचा हे सुंदर असं बघा मंदिराचं पाठीमागचं आहे हे ठिकाण. बघा सुंदर असं साईबाबांचं मंदिर आहे मित्रांनो. तर मी या ठिकाणी पहिल्यांदाच आलेलो आहे. तर असे इथे दूरदूरून असे भक्त येत असतात या ठिकाणी श्री साईबाबांच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी. प्रसाद मिळते मित्रांनो या ठिकाणी. श्री साईबाबाच्या येथे अन्नदान कुंडी या ठिकाणी आहे बघा. तो प्रसाद घेतलेला आहे तुमच्या पत्नीने. हे आमचे भाग्यश्री आणि आमचे साडभाऊ हे किरण हे त्या पोहोचले आहे साईबाबांच्या मंदिरात. या लग्न सोहळा कार्यामध्ये ते पण इथं पोहोचले आहेत. त्या आमची निधू पण आहे, तिचा पण इथं आलेला आहे बघा. टोपी विपी लावू तेच बघा. खायला काय अरे चिका. तर मित्रांनो आमचं दर्शन या ठिकाणी झालेलं आहे बघा. तर या ठिकाणी आमचं आता साईबाबांचं दर्शन आता आम्ही जस्ट घेतलेलं आहे. मित्रांनो आजचा विवाह सोहळा इथे संपन्न झाला आहे. तर आता ऑटो घेऊन आम्ही निघालेला आहे. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, चॅनल नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. तर अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये परत भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.